राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार, साडी नेसवलेल्या मामा पगार यांचा सन्मान करणार। राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्र्यांनी दौरे सुरू केलेले आहेत। तसेच काही जण आपापल्या परीने मदतीचा हात देत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी करणार आहेत। तर काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून दसऱ्याआधी राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसेच आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचं समजत आहे। कल्याणमधील काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि ही पोस्ट त्यांना कोणीतरी पाठवली, ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली। त्यामुळे पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांना पगारे यांना भर रस्त्यात गाठून साडी नेसवली आणि या घटनेवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळते। भाजपा पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात साडी नेसून अवमान केल्यानंतर मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि विशेष म्हणजे रुग्णालयात असताना गुरुवारी राहुल गांधी यांनी मामा पगारेंशी संवाद साधला। मामा, तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे। आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे। 50 वर्षांपासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुमचा खूप आदर आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मामा पगारे यांना धीर दिला आहे। तसेच लवकरच भेट घेणार असल्याचं आश्वासन दिले। त्यानंतर आता राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती असून याच दौऱ्यात ते मामा पगारे यांची भेट घेणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली।